नमस्कार. मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहे की उद्या मंडेला मार्केटमध्ये कसा मुवमेंट होऊ शकते आणि निफ्टी आणि बँक निफ्टी काय ट्रेड करू शकतो. तर जून महिना आपला खूप चांगला गेला आहे. लास्ट फ्रायडेला आपण एक ट्रेड केला होता. सगळ्यात पहिले आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूया की लास्ट फ्रायडेला लाईव्ह सेशनमध्ये आपण एक ट्रेड दिला होता. सेन्सेक्स 79,000चा पुट बाय ॲट 50, स्टॉप लॉस ॲट 20 आणि टार्गेट याचं दिलं होतं 150चं टार्गेट आपण याचं प्लॅन केलं होतं. तर त्याच्यानंतर हा जेव्हा 50 रुपयाला आला त्याच्यानंतर इमिडिएटली मी तुम्हाला सांगितलं होतं की 50ला बाय करा, 20ला स्टॉप लॉस लावून ठेवा आणि 150पर्यंत जाऊ शकते. तर याच्या रिलेटेड जे आहे आपण ऑलरेडी डिस्कशन केलं होतं की मार्केट जे आहे निफ्टी बँक निफ्टी कंटिन्युअस 3 दिवस वरती गेलेला आहे. आता आज फ्रायडे आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी पण होती आणि फ्रायडेच्या नंतर 2 दिवस सॅटर्डे संडे आहे. तर आज एक थोडंफार प्रॉफिट बुकिंग जे आहे मार्केटमध्ये पॉसिबल आहे. हा कॉल आपण सकाळी 9:40 9:45 तेव्हाच आयडेंटिफाय केला होता आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं 50ला बाय करा आणि 150 रुपयाचं टार्गेट ठेवा. तो 180पर्यंत जाऊन आला आणि मी हे डिटेल जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अपडेट पण केलं होतं की 50चा 180पर्यंत जाऊन आला. आपलं टार्गेट होतं 150चं जे अचीव झालेलं आहे ऑलरेडी. तर लेट्स सी आता निफ्टीचा चार्ट बघू, त्याच्यानंतर बँक निफ्टीचा चार्ट बघू की झालं काय नेमकं मार्केटमध्ये. निफ्टीमध्ये सुद्धा फर्स्ट 5 मिनिटचा चार्ट बघू, मग 15 मिनिटचं डिस्कशन आपण करूया. निफ्टीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की ऑलरेडी मार्केट वरती गेलेलं आहे. आता इथून जर मार्केट वर जात असेल तर मी बाईंगमध्ये इंटरेस्टेड नाही. तुम्ही बघू शकता मार्केट 9:15ला उघडलं, त्याच्यानंतर कंटिन्युअस वर गेलं. इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मी बाईंगमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. जेव्हा हा लो ब्रेक होईल 24,080 ब्रेक होईल तेव्हा आपण सेल करायचा प्लॅन करू, पण बायसाठी मी इंटरेस्टेड नाही आहे. त्याच्यानंतर इथे 24,080 ब्रेक झाला, एक चांगला मोमेंटम झाला, 24,000पर्यंत मार्केट खाली आलं, नंतर वापस थोडंफार वर गेलं. ॲट दी एंड मार्केट वापस 24,080 ब्रेक केला आणि 24,000च्या जवळपास बंद झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे एक शॉर्टर टाईम फ्रेममध्ये 5 मिनिटमध्ये एक छोटासा एम पॅटर्न तुम्हाला दिसत असेल आणि एम पॅटर्नच्या एकदम खालच्या डायरेक्शनला क्लोजिंग आलेली आहे. तर आता इथून निफ्टीमध्ये काय होऊ शकते याच्यासोबत इथे बघू शकता तुम्ही एम पॅटर्न, त्याच्यानंतर हा ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता की लोअर हाईज बनलेला आहे आणि आता समजा 24,000 ब्रेक केला तर मार्केट जे आहे ते कुठपर्यंत जाऊ शकते. तर आता मी मार्केटमध्ये तोपर्यंत बाय करणार नाही जोपर्यंत हा हाय ब्रेक होणार नाही. तर निफ्टीमध्ये आपण बाय अवॉइड करणार आहे जोपर्यंत 24,120च्या वर मार्केट निघत नाही. ते तोपर्यंत आपण निफ्टीमध्ये बाय करणार नाही. आता आपण सेल कुठे करू शकतो, फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंफार 24,000च्या खाली गेलं, 23,950 23,980 याच्या खाली जर ब्रेक करत असेल तर आपण सेल करू शकतो. आपलं पहिलं टार्गेट इंट्राडेसाठी 23,920 इथपर्यंत एक टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. हां, जर गॅप डाऊन ओपन झालं तर वापस आपल्याला बाउन्स येण्याचा वेट करावा लागेल आणि हायवर सेल करावं लागेल. फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंफार 24,050पर्यंत ओपन झालं, वरती नाही गेलं, वापस खाली आला, 24,000 ब्रेक केला तर आपण ट्रेड करू शकतो 23,920च्या टार्गेटसाठी. हा एक ट्रेड निफ्टीमध्ये मी प्लॅन करेल. दुसरा अजून एक गोष्ट काय, मी पोझिशनल जर बघू आपण निफ्टीला डेली चार्ट्समध्ये आपण बघू शकतो. डेली चार्टमध्ये एक चांगलं गोष्ट दिसत आहे. डेली चार्टमध्ये मार्केट जे आहे अजून पण बुलिश आहे. मार्केट इथे बिअरिश नाही आहे. एक कॅन्डल बनलेली आहे. जर गॅपअप ओपन झाला, हा लो ब्रेक झाला नाही, मार्केट वापस या रेंजमध्ये राहिलं तर अजून पण वरती जाऊ शकते. आता आपल्याला कसं ट्रेड करायचं, जर फ्लॅट ओपन झाला, हा लो ब्रेक केला, आपल्याकडे टार्गेट आहे 24,000च्या खाली मार्केट निघणं चालू केलं तर पहिलं टार्गेट इंट्राडे 23,920 आणि 24,000च्या खाली क्लोजिंग आली तर आपण एक टार्गेट आहे 23,670. हा प्रिव्हियस ऑल टाईम हाय होता, तिथूनच ब्रेकआउट दिला. आता इथपर्यंत सपोर्टसाठी येऊ शकतो. तर 23,670 23,700 इथपर्यंत निफ्टी चांगला चान्स आहे की करेक्ट होऊन खाली येईल. दिस मंथमध्ये किंवा दिस वीकमध्ये पण पॉसिबल आहे. आता आपल्याला इंट्राडे बघितलं, आपण पोझिशनल बघितलं. लेट्स सी बँक निफ्टीमध्ये काय व्ह्यू बनत आहे. तर बँक निफ्टी ऑलरेडी खाली आलेला आहे. जसं निफ्टी नाही खाली आला, बँक निफ्टी ऑलरेडी खाली आलेला आहे. तर थोडासा जास्त वीक आहे बँक निफ्टी. मी एक्सपेक्ट करत आहे फ्लॅट उघडला तर थोडाफार खाली जाऊ शकतो. 51,700पर्यंत टार्गेट येऊ शकते
आणि मेन सपोर्ट आहे 51,100. तर इथपर्यंत मार्केट जे आहे ते येणाऱ्या टाईममध्ये खाली येण्याचे जास्त चान्सेस आहेत. मी सेल कधी करेल एकदा फ्लॅट ओपन झाला, ब्रेक केला लेवल, तर सेल करेल खालच्यासाठी. अदरवाईज जर मार्केट मधात कुठेतरी उघडलं वर गेलं तर मी काही करणार नाही. जोपर्यंत हा लेवल ब्रेक करत नाही 53,000 तोपर्यंत बाय नाही करणार. इथून वापस मार्केट जेव्हा खाली येईल, वापस जेव्हा हा लेवल ब्रेक करेल तेव्हा मी ट्रेड करेल फॉर द टार्गेट ऑफ 51,000. एक पोझिशनल टार्गेट आपल्याला इथून बँक निफ्टीमध्ये 1000 पॉईंट खाली दिसत आहे. नेक्स्ट वीक पॉसिबल आहे 1000 पॉईंट खाली येऊ शकते बँक निफ्टी. आणि निफ्टी एक 200 ते 300 पॉईंट इथून वीक होऊ शकते. जर 24,000 ब्रेक करून खाली आला तर 23,920च्या जवळपास पहिलं टार्गेट आणि 24,000च्या खाली क्लोजिंग दिली तर 23,670 पर्यंत एक पॉसिबिलिटी आहे. पण हे नका विचार करू की जे ट्रेंड आहे ते ट्रेंड आपला हे झालेला आहे. ट्रेंड अजून पण बाईंगचा आहे. मार्केट खाली येईल तर इमिडिएटली खाली येईल, टच करेल आणि इमिडिएटली रिकवर करेल. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मी असं नाही म्हणत आहे मार्केट निगेटिव्ह झालेलं आहे. मार्केट जर इथून खाली आलं, तुम्हाला माहीत आहे सेलिंग इज ऑलवेज फास्ट, तर सेलिंग फास्टमध्ये येईल. इमिडिएटली 670पर्यंत खाली येऊ शकते, 700पर्यंत खाली येऊ शकते आणि इमिडिएटली रिकवर करून वापस 23,900 24,000पर्यंत जाईल. तर अशा प्रकारे ट्रेड करा. जर मार्केट खाली येत आहे हे नका बघू की आता हा मार्केट झाली वरची रॅली संपली, आता कंटिन्यू मार्केट खाली येईल. कंटिन्यू नाही येणार, इमिडिएटली खाली येईल आणि वापस वर चालला जाईल. याचं पण मी रिझन सांगतो की असं का होते. कारण तुम्ही बघू शकता मार्केट जे आहे कंटिन्युअसली एक बुलिश मोमेंटममध्ये आहे. मार्केट इथे 10% करेक्ट पण झालं होतं, पण रेकॉर्ड फास्ट रिकवर झालं. तर खूप सारे जण असे आहे ज्यांना बाय करायचा चान्स नाही भेटला. खूप सारे जण असे आहे ज्यांनी बाईंगचे लेवल्स मिस केलेले आहे, जे कॅश घेऊन बसलेले आहे बाय करायची वाट पाहायला. ते फक्त वाट पाहता की एकदा मार्केट थोडंफार खाली येऊन जाऊ द्या आणि ते त्यांची कॅश डिप्लॉय करतील. तर 23,500 23,700 हे लेवल जरी दिसले तरी खूप सारे लोक असतील जे इथेच मार्केटमध्ये कॅश डिप्लॉय करायला रेडी बसलेले आहेत. तर त्याच्यामुळे जे आहे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड तर चालू नाही होणार आहे, पण जेव्हा पण मार्केट खाली येईल इमिडिएटली बाईंग येऊन जाईल हे मी एक्सपेक्ट करत आहे. आणि असंच निफ्टी आणि बँक निफ्टी आपण प्लॅन करूया व्ह्यूसाठी. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडला असेल. सिम्पल ठेवूया. जर फ्लॅट ओपन झालं ते 24,000च्या खाली गेलं तर 23,920 टार्गेट इंट्राडेमध्ये. जर गॅपअप ओपन झालं 24,000 ब्रेक नाही केला तर आपण बाय 24,120च्या वर जोपर्यंत जात नाही, क्लोज होत नाही तोपर्यंत आपण बाईंगसाठी आता जास्त इंटरेस्टेड नाही राहणार आहे. बँक निफ्टी 1,000 थोडासा वीक दिसत आहे. मी एक्सपेक्ट करता इथून 1000 पॉईंट जरी खाली येऊ शकते, पण मुवमेंट जो आहे तो फास्ट होईल. 500 ते 1000 पॉईंट इझिली खाली येऊ शकते. 51,100चा तिथे सपोर्ट घेईल आणि इथून सपोर्ट घेऊन वापस मार्केट मग आपली बाईंग रॅली कंटिन्यू करू शकते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओवर 150 लाईकचा आपण टार्गेट ठेवणार आहे, ते कंप्लीट करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डेफिनेटली तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.